या श्रावण महिन्यात कोणते ग्रंथाचं पठण केलं पाहिजे? कोणतेही ग्रंथ घ्या, तुमच्या भावनेनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वातावरणानुसार तुम्हाला जे ग्रंथ मिळतील, जे ग्रंथ सापडतील. आता तर गुगल बाबा आहे, तुम्हाला जे हवं असेल ते गुगल बाबावर मिळतं. तुम्ही एखादी कोणताही ग्रंथ घ्या, तुम्हाला जी भाषा कळेल तो कोणताही ग्रंथ घ्या आणि कोणताही ग्रंथ वाचा. हे असं नाही की तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण ग्रंथ वाचला पाहिजे. ऍक्च्युली वाचला पाहिजे, पण तुम्हाला जर वेळ नसेल, काही नसेल, एखाद्या वेळी तुम्हाला वाटलं चल ग्रंथ वाचूया, तर आता घरी जाऊन पुस्तक शोधायची किंवा पुस्तकालयात जाऊन पुस्तक आणायची गरज नाहीये. कुणाच्या घरी जायची गरज नाही. नुसतं तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला 2 श्लोक किंवा 2 वाक्य का होईना, एक पॅरेग्राफ का होईना, एक अध्याय का होईना, खूप ग्रंथ आहेत. म्हणजे असं स्पेसिफिक काही ग्रंथ नाहीये की हाच ग्रंथ वाचला पाहिजे किंवा हाच स्तोत्र म्हटला पाहिजे किंवा हीच पूजा केली पाहिजे, तसं काही नाहीये. तुम्हाला जे आवडेल, तुमच्या स्वभाव तुम्हाला काय आवडेल, जे तुमच्या गुणधर्म आहे तेच तुम्हाला आवडेल. मी तुम्हाला भगवद्गीता म्हणून दाखवली, तुम्ही बसा आणि ऐका, बसा आणि ऐका, तुमचं मन रमेल का? नाही रमणार. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते. आमच्या घरी एक कार्यक्रम म्हणजे नेहमी कार्यक्रम असायचेच. त्यावेळी एक बाई आली आणि ती बसली त्या दिवशी आणि आम्ही तिला पाहिलं. ती अशी मागे बसून झोपलेली. दुसऱ्या दिवशी ती रात्री घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आली. सकाळी आली मला म्हणाली, पुन्हा कधी आहे तुमच्याकडे असा कार्यक्रम? म्हटलं आहे पुढच्या आठवड्यात. का? नाही मला सांग, न विसरता सांग, कधी असेल त्यावेळी सांग. म्हटलं कशाला? नाही मी इथे ना झोपली. घरी जाऊन ना रात्रभर झोपली. अशी झोप मला कधीच लागली नाही. पण हे तिची गरज होती. ग्रंथ ऐकून तिला झोप आली. अशी शांत झोप तिला लागत नव्हती आणि बऱ्याचशा जणांना झोप नाही लागत. मग ते झोपेसाठी तरी तुम्ही ग्रंथ वाचा. झोपेसाठी, कारण झोप ही महत्वाची आहे. आजकाल झोप मिळत नाही. झोपेसाठी तुमच्या मनशांतीसाठी, मनशांती खूप लांबची गोष्ट आहे. तुमच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, तुमचं जर डोकं दुखत असेल तर ऍटलिस्ट तो एक साळा तरी काहीतरी तिथं काय भेटलं, जे काही अक्षर आहेत ती अक्षरं वाचत ना, अक्षरं तुमच्याशी बोलतील. तुम्ही जर ते बघतच नाही तर तुम्हाला कसं कळेल? आणि मेन श्रावण महिन्यामध्ये ऐकणं हे महत्वाचं आहे. आता तुम्ही वाचलंच पाहिजे असं नाही. तुम्ही युट्यूब काढला, काहीतरी लावलं, स्तोत्र लावा, काही लावा, तुम्हाला ऐकू येतं. आणि मेन म्हणजे श्रावण महिन्यात ऐकणं महत्वाचं आहे. तुम्ही काय ऐकता त्याला पण महत्व आहे. तुमचं जे काही असेल, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याच्यावर सोल्युशन्स असतील किंवा तुमचं रिलॅक्सेशन असतील, ते सगळं म्युझिकमध्ये म्हणजे सरस्वतीमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये. म्हणून तो श्रावण महिन्याचं महत्व आहे. एवढं सगळं खटाटोप मगाशी तुम्ही विचारलात की एवढ्या सगळ्या 12 महिन्यामध्ये हाच खास का? कारण त्याचा तो गुणधर्म आहे. तो आम्ही त्याची बेनिफिट घेतली पाहिजे. आम्ही खूप काही ऐकलं पाहिजे.